हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम कोळी, सॅम सफरना ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बरे आहात ना? सो आज आम्ही चाललोय कोकणामध्ये, रत्नागिरी या ठिकाणी, आणि आता आम्ही दादरला आलोय. सो माझ्यासोबत सचिन आहे आणि ही उगवत बॉयची पूर्ण टीम आहे. सो काही समजली या इव्हेंटला आम्ही चाललोय. चला तर या एपिसोड आपण सुरुवात करूया. आम्ही तिकीट काढून ट्रेन येण्याची वाट पाहत होतो. आमची छोटी झिंगझॅंग टीम कोकणात जाण्यासाठी सज्ज झाली होती. बरं, ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे मला काही शूट करता आलं नाही, पण हरकत नाही. मी तुम्हाला खरी मजा कोकणातली आत्ता दाखवतो. कोकणातला हा निसर्ग पावसाळ्यात जणू खुळूनच येतो, नाही का? विंडो सीटवर बसून बाहेर पडणारा पाऊस आणि हिरवागार निसर्ग हे जणू आपल्यासोबत बोलतच असतात असं वाटतं. आम्ही जवळजवळ 6-6:30च्या दरम्यान आपल्या कोकणामध्ये पोहोचलो. आम्ही बरोबर 6:45 वाजता रत्नागिरी स्टेशनला उतरलो आणि रेल्वेला बाय बाय करत आम्ही पुढे निघालो. काहीच आम्ही आता रत्नागिरी या स्टेशनला उतरलोय. किती वाजले? 7:10 झालेत. आम्ही किती वाजता? आपण 11ची ट्रेन पकडली आहे ना? ॲक्च्युली ट्रेन येणार होती आमची 6 वाजता, पण डिले झाली ट्रेन आणि आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला उतरलोय. ही गँग आहे आपली: साहिल, सचिन, हर्षा, मनीष, सर्वेश. ॲक्च्युली मगाशी गडबडीमध्ये ओळख करून द्यायचं विसरून गेलो. सो आपण आता रत्नागिरीला पोचलो आहे आणि हा रत्नागिरीचा स्टेशन आहे. इकडे स्टेशनचं काम चालू आहे रत्नागिरी संपूर्ण. सो चला आपण आता हळूहळू पुढे रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर निघूया आणि पुढे अजून काही गंमत जम्मत तुम्हाला पाहायला मिळते. चलो, आता आपण रत्नागिरी स्टेशनला उतरल्यानंतर आपण आता बाहेर चाललोय. ब्लॉगर बघा, हर्ष. सो आपण आता स्टेशनच्या बाहेर पडलोय. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर बघा, सुस्वागतम रत्नागिरी रेल्वे स्टेशन असं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ही वेटिंग रूम आहे आणि बाहेर मेन पार्किंग यार्ड आहे. सुस्वागतम रत्नागिरी रेल्वे स्टेशन. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर अशी मोकळी जागा आपल्याला पाहायला मिळते. कोकणातला मोकळा श्वास आणि इथल्या मातीचा सुगंध. महत्वाचं म्हणजे आपलेपणा जपणारे आपली माणसं. इथे प्रत्येक पावलावरती आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळते. ही तर आपल्या कोकणाची संस्कृती आहे ना, आपलेपणा जपणारी. स्टेशनला उतरल्यानंतर आता गरमागरम चहा पितोय, फ्रेश तोंडून. थोडासा फ्रेश वाटणार याच्यामुळे. एक द्या. चला मंडळी, आपण आता रत्नागिरी फिरूया. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रत्नागिरी हे तुमच्यापर्यंत पोहोचवूया. इथे कोणती कोणती ठिकाणं आहेत, काय काय आहे, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आजी, तुमचं नाव काय? हा नाव आमचं हा. नाव वच्चेला. अच्छा. हा. हे टोपली विणता तुम्ही? हो आणि आजोबा? हा, आजोबा टोपली येतात. कितीची एक टोपली आहे आजी? ही हा. ही चाकते ती 100 100. हे बघा, रत्नागिरीमध्ये रस्त्याच्याच बाजूला काका आणि आजी आणि आजोबा टोपल्या विणतात. ते बघा, वेगवेगळ्या प्रकारचे टोपल्या तिकडे मुलांसाठी, मुलांसाठी बघा, वेगवेगळ्या प्रकारचे टोपल्या आपल्याला पाहायला मिळतात तिकडे. युट्यूबला टाकणार आजी? युट्यूबला. आम्ही दापोली बरून आलो इकडे फिरायला.
गाव कुठलं तर आपलं गाव कुठलं? चला तर मंडळी, मी तुम्हाला आता घेऊन जातो रत्नागिरी मधील एक सुंदर असं समुद्र किनारा, मांडवी बीच. मांडवी बीच असं म्हणतात. मंडळी, रत्नागिरी नवरत्नांची खाण आहे हे खरंच आहे, कारण इथेच अनेक समाजसुधारक, इतिहासक, अनेक थोर व्यक्ती घडून गेलेले आहेत. म्हणून रत्नागिरी संपूर्ण महाराष्ट्रात केवढंच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. रत्नागिरी संपूर्ण महाराष्ट्राला पोषू शकते एवढी ताकद आहे. आणि म्हणूनच मी रत्नागिरीचा असल्याचा मला गर्व आहे, कारण रत्नागिरीमध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, कारण हेच माझं मूळ जन्मस्थान आहे. चला तर मंडळी, आपण आता मांडवी बीच पाहूया. कशात मंडळी बरे आहात ना? सो माझ्यासोबत आपली गँग आहे, सर्वेश, सचिन, हर्षा आणि इकडे मनीष. अजून एक पंटर आमचा गेलाय बाहेर. सो मंडळी, आम्ही आलेलो आहोत आता रत्नागिरीमधील मांडवी बीच या ठिकाणी. सो चला तर तुम्हाला मांडवी बीच कशा पद्धतीने आहे हे दाखवतो. समुद्राच्या लाटांचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला गेटमधून आतमध्ये जावं लागणार आहे. चला तर आपण आता समुद्राची सफर करूया. फेसाळलेला समुद्र किनारा आणि मित्रांबरोबर उन्हाळण्याची मजा काही न्यारीच असते ना. फेसाळलेल्या समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी बरीच लोक इथे येतात. त्यासाठी हा धक्का बांधण्यात आलेला आहे. अनेक लोक इथे येतात, निवांत बसतात आणि या समुद्राचा आनंद घेतात. हमारे इधर बारिश का माहौल है, लेकिन बारिश नहीं हो रहा है, इसके लिए हम लोग छाता यूज कर रहे हैं. अभी ये बहुत सन आ रहा है, इसके लिए देखो हमारे फंटर लोग बारिश का छाता यूज कर रहे हैं. अभी धूप नहीं आना चाहिए इसके लिए. कसं वाटतंय सचिन? एकदम भारी, मस्त, एनर्जी वाटत नाही? छान वातावरण आहे. काही म्हणा मित्रांनो, आपण आपल्या गावी आल्यानंतर सगळं कामाचं गोंधळ, स्ट्रेस मुंबईमध्ये विसरून इथे आल्यानंतर शांत वाटतं. कारण इथे कोणतीही दगदग नसते, गर्दी नसते. आपण आपल्या मनाप्रमाणे जगायला मोकळं असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपली जन्मभूमी, आपलं गाव हे नेहमीच आवडतं. तसंच माझंही आहे. मी इथे आल्यानंतर निवांत राहतो. निळा शुभ्र आकाश, सभोवताली हिरवगार डोंगर आणि ही धमाल. इथलं समुद्र किनारा आहे स्वच्छ आहे. कोणताही इथे प्लास्टिक नाहीये किंवा गटाराचं पाणी नाहीये. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर शांत आणि मन प्रसन्न होतं. ही नाही ये बात. आम्ही ही मित्रांबरोबर गप्पा टप्पा मारत हळूहळू समुद्राचा आनंद घेत होतो. मित्रही तसे गमतीशीर होते, त्याच्यामुळे हळूहळू आम्ही पुढे जात होतो. चला तर मंडळी, आजचा कोकणातला एपिसोड आपण तिकडेच थांबवूया. पुन्हा एकदा लवकरच भेटू कोकणातील नव्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मंडळी, आणि इंस्टाग्रामला फॉलो करा सॅम सफरनवा ब्लॉग या इंस्टाग्राम आयडीला. चलो बाय बाय, लवकरच भेटू नव्या एपिसोड मध्ये.